आमच्या सरकारी कैलास पाटील जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित अध्यक्षा आणि यांच्या माध्यमातून आता सरकारला मार्गदर्शन करण्याच्या लक्षात येत आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा गायकवाड, जिल्हा परिषदेचे आमच्या जिल्हाधिकारी जिल्हा परिषदेच्या सीओ जिल्हा आरोग्य अधिकारी सतीश हरिदास, जिल्हा नियोजन अधिकारी कुलदीप भोसले, कार्यक्रमास उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी, सर्व प्रशासकीय अधिकारी, आरोग्य खात्याचे कर्मचारी, सर्व अशा वर्कर, मी सर्वप्रथम आमचे लोकप्रिय आरोग्यमंत्री प्रकाश आनंदराव आंबेडकर यांचे मनापासून अभिनंदन करतो. त्यांनी पाठवले आणि माझं गाव आरोग्य संपदा अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीबाबत त्यांनी काही सूचना केल्या. त्या सूचनांचा आदर राखून जिल्ह्यातील सर्व आमचे अधिकारी वर्ग विशेष चांगल्या पद्धतीनं काम करतात मला अभिमान आहे. आज प्रामुख्यानं आरोग्य संस्थांचे लोकार्पण व आरोग्य संपन्न गाव अभियान कार्यशाळा यासाठी सर्व आपण उपस्थित आहात. प्रामुख्यानं जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या निवडणुका झाल्यानंतर पहिलीच ही बैठक असल्या कारणानं आणि आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्र दिनाचं सर्व काही कार्यक्रम संपन्न होत असताना सर्व लोकप्रतिनिधी पहिल्यांदा निवडून आल्यानंतर या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. जे उपस्थित आहेत त्यांचं अभिनंदन करतो आणि जे अनुपस्थित आहेत त्यांचंही अभिनंदन करतो. कारण शेवटी लोकप्रतिनिधी म्हणून आपण आता निवडून आलेला आहे. भविष्यामध्ये या जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीनं आणि या जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण आता कटिबद्ध आहात. त्या माध्यमातून काम करतो. या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून नेहमीच प्रताप सरनाईक आणि सर्व लोकप्रतिनिधी आपल्या सोबत राहील याची मी ग्वाही देतो. आज 1 मे 2026 रोजी आयोजित या दुहेरी महत्वाच्या कार्यक्रमात आरोग्य संस्थांच्या लोकार्पण सोहळा आणि माझं गाव आरोग्य संपदा गाव अभियानाच्या कार्यशाळेत आपल्यासमोर बोलताना मला अतिशय आनंद वाटतो. सर्वप्रथम या महत्वपूर्ण उपक्रमासाठी परिश्रम घेणारे सर्व संबंधित यंत्रणांचे अधिकारी व कर्मचारी वर्गाचे मी मनापासून अभिनंदन करतो. सर्व लोकप्रतिनिधींचं प्रत्येकदा अभिनंदन करतो. धाराशिव जिल्हा हा मराठवाडा विभागातील आकर्षित जिल्हा म्हणून ओळखला जातो. दुष्काळ प्रवण परिस्थिती, ग्रामीण भागातील मोठी लोकसंख्या आणि आरोग्य सुविधांची गरज लक्षात घेता येथे आरोग्य व्यवस्थेचे बळकटीकरण ही काळाची अत्यंत महत्त्वाची गरज होती. आज लोहारा तालुक्यातील मागणी व कानेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि विविध आरोग्य उपकेंद्रांची उभारणी पूर्ण होऊन